मित्रांनो, आता गटारी म्हणजेच गतहारी अमावस्या जवळ येते. त्यासाठी विचार केला की घरामध्येच काहीतरी बनवूया. सो बनवून टाकले चिकन मोमोज. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतला एका बाउलमध्ये. आपल्या जिभेचे जेवढे चोचले असतील तेवढं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं, जसं की आपण चपातीसाठी रेडी करतो. या पिठाला आता अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून मी पाव किलो चिकन इकडं मिक्सरला फिरवून घेतलंय. यामध्ये मी एक कांदा ऍड करतोय. घरामध्ये थोडंसं बटर होतं ते पण ऍड केलं. 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडीशी काळी मिरची पावडर, आपल्या आवडीनुसार सोया सॉस आणि मीठ व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यानंतर 1 चमचा ऑइल म्हणजे तेल टाकले. ते पण मिक्स करून चिकनला साईडला ठेवलं. आता आपण पीठ बघूया आपलं. सो या पिठाला आपल्याला मैदा थोडासा डस्ट करून ओटावरच थोडंसं मळून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं. या पिठाचे मी 2 भाग केलेत आणि या प्रकारे आपल्याला लांब असा आकार द्यायचा आहे आणि सुरीच्या मदतीने छोटे छोटे तुकडे करायचे. पीठ मळताना मी कोणत्याही प्रकारचं तेल वापरलं नाहीये, त्याच्यामुळे आपल्या शीट्स लाटणीला चिटकू शकतात. त्याच्यामुळे थोडासा मैदा डस्ट करून आपल्या पाऱ्या लाटून घ्यायच्या. आईला बोलवले मी मदतीला, कारण मला कसलं काय जमतंय. एक लाटली आणि माझी हवाच निघाली. त्याच्यानंतर मी कसे तरी शेप्स देतोय मोमोला. आपण काय बाबा प्रोफेशनल शेफ वगैरे नाही आहे, मला नाही येत एवढं, तरी पण मी करण्याचा प्रयत्न करतो. सो हे असे यूट्यूबवर बघून मी वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स बनवले, ते पण मला जमले नाही. शेवटी आपल्या पोटातच जाणार आहेत कसे पण असो. आता व्हिडिओ एडिट करताना मला लक्षात आलं की मी चिकनमध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायचं विसरलो. तुम्ही नक्की टाका, चवीत एवढा काही डिफरन्स लागत नाही. सो एवढं काही वाटलं नाही. तर मी आपल्या स्टीमरला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतले आणि डबल बॉयलर मेथडने आपण हे मोमोज 15 ते 20 मिनिटं स्टीम करूया. ज्याप्रमाणे आपण मोदक वाफवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मोमोज शिजवून घ्यायचे आहेत. एका बाजूला मी तेल गरम केला आणि बाकीचे मोमोज मी फ्राय करून घेतले. सो हे मोमोज गरम खायला चांगले लागतात. जर तुम्ही थंड खाल्लेत तर एकदम पानसट. मला तर बिलकुल आवडत नाही. चटणी बनवायला मला वेळ नव्हता कारण रात्रीचे 11:30 वाजलेले. सो हे मोमोज तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या घरी नक्की बनवून बघा. गटारी जवळ येते, सो गिव्ह अ ट्राय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.